ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. गरम तव्यावर पाणी टाकू नका, जीवनात दुर्दैव येईल. रात्री गॅसवर तवा ठेवू नका, पैशांची कमतरता भासेल. तव्यावर मिठाचा प्रयोग करा, घरात धनसंपत्ती वाढेल. आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वस्तूचे नियम पाळावेत, कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते. आणि म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नये. स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो. स्वयंपाकघर नीट नेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो. तवा हा असाच एक उपकरण आहे. आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी, यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे. आणि म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही, कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे. तव्यामध्ये लक्ष्मी असते, तसेच आपल्या घराची समृद्धी, यश, पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो. हेही तितकंच खरं आहे, कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो. जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते. आणि म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो. त्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत. नंबर 1. खराब तवा वापरू नका. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये. अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते. घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही. सतत हाती निराशा लागते. नंबर 2. जळलेले पॅन कधीही वापरू नका. रोटी किंवा चपाती बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका. असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावा लागू शकतो. जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते. त्याचबरोबर तव्यावरून थेट खाऊ नका. तव्यावर चपाती कधीही खाऊ नका, कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो. रोटी किंवा चपाती नेहमी प्लेटमध्ये काढा आणि मगच खा. नंबर 3. तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा. आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये. घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या. तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता नक्की लिहा. नंबर 4. रात्री गॅसवर तवा ठेवू नका. रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. आणि असे केले तर ते माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखेच आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशांची कमतरता भासू शकते. नंबर 5. जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा. सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा. तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. स्वयंपाक केल्यानंतर पॅन म्हणजेच तवा नेहमी स्वच्छ केलाच पाहिजे. योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते.
आणि ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते. तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा. प्रत्येक वेळी तुम्ही हे कराल तेव्हा तवा नवीनसारखा होईल. तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू देखील सुधारतो. खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका. नंबर 1. सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात चपाती भाजू नये. असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते. यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. नंबर 2. तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका. तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका, कारण यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होतात. तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा. तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण वाढतात. गरम तव्यावर पाणी टाकू नका. तवा गॅसवरून उतरवल्यावर लगेचच त्यात कधीही पाणी घालू नये. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात आणि त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते. वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो आणि या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तवा कधीही उघड्यावर ठेवू नये. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करावा. तव्यावर मिठाचा करा हा प्रभावी उपाय. समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे. सकाळी उठून तव्यावर चपाती बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते. तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी चपाती बनवण्यापूर्वी पहिली चपाती गायीसाठी बाहेर काढावी. त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होतात. तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात. नंबर 4. बरेच लोक तवा उलटा ठेवतात. त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते. तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देवी क्रोधित होतात. त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये. तवा नेहमी सरळ आणि आडवा ठेवावा. नंबर 5. खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे. त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा. तवा नेहमी आडवा आणि सरळ ठेवावा. त्याला कधीही उभा करून ठेवू नये. नंबर 6. तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकावे. असे केल्यास घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. तव्याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा, नाहीतर घरात दारिद्र्यता येते. नंबर 7. तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये. असे मानले जाते की त्यावर अन्न शिजवून झाल्यावर शेल्फ किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवावा आणि थंड होऊ द्यावा. रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे. कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर आशा लागते असं म्हटलं जातं. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी लोक विविध उपाय करतात. धनदेवतेचे आशीर्वाद मिळण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो आणि म्हणून तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते. अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जे तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता. आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटतं. आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटते. त्यासाठी सर्वजण त्यांच्या परीने प्रयत्न देखील चालू करतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही. काही व्यक्ती खूप थोडे कष्ट करतात
तरीही पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांना कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली, तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही. आणि म्हणून हा उपाय करू शकता. तुळशी माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत दररोज तुळशीची पूजा करावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही. या दिवशी उपवास ठेवा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि म्हणूनच शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते. हे काम संध्याकाळी करा. हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी. यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहते. हे काम एक रोज करायला हवे. देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते. अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नेहमी टापटीपपणा आणि स्वच्छता ठेवा. तर भक्तांनो, तव्यासाठी आणि वास्तूचे आपण जे काही नियम पाहिले आणि हे नियम जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.